आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये रोटेशनल मोशनचा पार्ट फर्स्ट आणि सेकंड स्टडी केला. त्यामध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकली रोटेशनल मोशनचा स्टडी केला. आज आपण पार्ट 3मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा स्टडी करणार आहोत. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया असतं काय. ओके, आता एक खाली एक एक्झाम्पल आहे, एक डायग्राम इथे कन्सिडर करा. हा एक बॉक्स आहे आणि त्याला मी काय केलं, लेफ्ट साईडने काय केलं, फोर्स अप्लाय केला. ओके, आता हा फोर्स अप्लाय केल्याच्या नंतर काय होणार, हा बॉक्स ह्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला सुरुवात होणार. ओके, पण आपण ज्यावेळेस ह्या बॉक्सला लेफ्ट साईडने फोर्स अप्लाय करतो त्यावेळी काय होतं, आपल्याला थोडं फोर्स लावावं लागतं. त्याची पोझिशन चेंज करण्यासाठी काय करावं लागतं, फोर्स लावावा लागतो. तो का फोर्स लावावा लागतो, तर पहा, या बॉक्सच्या आतमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात, त्याच्यापासून पूर्ण बॉक्स बनलेला असतो. ओके, आता हे पार्टिकल्सला काय असतं, त्याचं विशिष्ट मास असतं. प्रत्येक पार्टिकलला त्याचं काय असतं, थोडं का होईना वेट किंवा मास असतं. आता हे पार्टिकल काय करतात, आपण ज्या डायरेक्शनने फोर्स लावलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय करतात, ते त्या फोर्सला रेजिस्ट करायला सुरुवात करतात. ओके, काय करतात, आपण ज्या डायरेक्शनने फोर्स लावलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनला ते काय करतात, त्याला रेजिस्ट करतात आणि त्यालाच म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. आता पाहू आपण ॲक्च्युअल मोमेंट ऑफ इनर्शियाचा काय कन्सेप्ट आहे. ते एक डायग्राम दिसते पहा. ओके, हे काय, एक बॉडी आहे, त्याच्यामधून हा एक ॲक्सिस पास केला आहे. ओके, हे काय, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल आहे, हा एक पार्टिकल, असे खूप पार्टिकल असतात. आपण त्यातले 3 पार्टिकल कन्सिडर केले. ओके, M1 एक पार्टिकल आहे, M1 म्हणजे त्या पार्टिकलचं मास आहे. M2 एक पार्टिकल आहे, हे त्याचं मास आहे M2. Mn हे तिसरं N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल असेल, त्याच्यातला आपण N नंबरचा पार्टिकल घेतला. बरोबर. R1 काय, ह्या ॲक्सिसच्या सेंटरपासून त्या पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स, हे झालं R1. M2 साठी R2 आणि Mn साठी Rn. कळलं काय काय सांगितलं मी आता ह्या डायग्राममध्ये. एक पूर्ण एक काय आपली बॉडी आहे, त्याच्यामधून आपण एक ॲक्सिस पास केला. ओके, त्याच्यानंतर हे काय, आपण काय घेतलं, त्याच्यातले 3 पर्टिक्युलर पार्टिकल कन्सिडर केले. तसे त्याच्यात भरपूर पार्टिकल असणारे, जी काय बॉडी आहे त्याच्यात भरपूर पार्टिकल असणारी रिजिड बॉडी. ओके, त्याच्यातले आपण M1 M2 असे Mn पर्यंतचे पार्टिकल कन्सिडर केले. M1 काय असणारे, पार्टिकल 1चं मास, M2 पार्टिकल 2चं मास आणि Mn पार्टिकल nth नंबरचा जो काय पार्टिकल असेल त्याचं मास असणार आहे. ओके, आता याच्यात पहा R1 आहे. R1 काय असणार आहे, ह्या सेंटर ऑफ ॲक्सिस पासून त्या पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे R1. ओके, सेम तसंच R2 आणि Rn. कळलं. जर आपल्याला रिअल लाईफमध्ये पाहायचं असेल मोमेंट ऑफ इनर्शिया काय समजून घ्यायचं असेल तर एक इमॅजिन करा, एक नोटबुक आहे. बरोबर, ही नोटबुक झाली. आपण काय केलं पहा, आपण ते काही मुलं हातावर नोटबुक फिरवतात, मध्ये एक बोट लावतात आणि त्या बोटावर काय करतात, नोटबुक फिरवतात. सेम तसंच, फक्त काय करायचं, बोटाच्या ऐवजी त्या नोटबुकच्या सेंटरमधून काय करायचं, आपल्याला पेन टाकायचं. असं पेन घुसवायचं त्याला होल मारून. आता ही नोटबुकचा जर आपण हा पेन फिरवायला सुरुवात केला, समजा या डायरेक्शनने आपण त्या पेनला रोटेट केलं, तर काय होणार, त्याच्याबरोबर ही नोटबुक पण फिरणार. बरोबर का नाही. ह्या ॲक्सेस आहे, पेन म्हणजे झाला त्या नोटबुकच्या मधून गेलेला पेनचा ॲक्सेस झाला. तो ज्यावेळेस आपण पेन रोटेट करू त्यावेळेस ही नोटबुक पण त्याच्याबरोबर काय होणार आहे, रोटेट होणार आहे. यालाच मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात. कळलं बेसिक कन्सेप्ट. आता पाहिजे अ क्वांटिटी एक्सप्रेसिंग अ बॉडीज टेंडन्सी. ही एक क्वांटिटी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काय, क्वांटिटी. ती काय करते, त्या बॉडीच्या टेंडन्सीला एक्सप्रेस करते. कशासाठी, टू रेजिस्ट अँग्युलर ॲसिलरेशन. त्याच्यातून ते आपल्याला काय सांगतं, अँग्युलर ॲसिलरेशन सांगतं. विच इज द सम ऑफ द, आता ते जे अँग्युलर ॲसिलरेशन, आता अँग्युलर ॲसिलरेशन म्हणजे इथं काय घेणार आपण, W, अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती ना. आता ॲसिलरेशन का, तर पहा, आपण ज्या वेळेस हा ॲक्सिस रोटेट करणार आहे, बरोबर, ॲक्सिस असा रोटेट करणार, त्याच्याबरोबर ही बॉडी पण रोटेट होणार, म्हणजे त्याच्यात काहीतरी ॲक्सिलरेशन येणार ना, स्पीड येणार. तेच काय असतं इथं अँग्युलर ॲसिलरेशन. विच इज द सम ऑफ, आता ते अँग्युलर ॲसिलरेशन का असणार आहे, टोटल अँग्युलर ॲसिलरेशन तर का असणार आहे, ती सम ऑफ कशाची सम, द प्रोडक्ट ऑफ मास, कशाचं, हे जे मास आहेत सगळे यांचा प्रोडक्ट ऑफ इच पार्टिकल इन द बॉडी. आता ह्या मासचा प्रोडक्ट कशाबरोबर, विथ द सम ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे जे काय डिस्टन्स आहे R1, समजा आता मास पार्टिकल M1चं घ्यायचं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असणार आहे, तर त्याच्या मासचा आणि जो काय डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर केला तर आपल्याला ह्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटणार आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आयने डिनोट करतो. कळलं का मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढला, तर पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, आय. ओके, त्याला कसा फाइंड करतो, डेफिनेशनवरून. डेफिनेशनमध्ये सांगितले की प्रोडक्ट ऑफ मास, मग पार्टिकल 1 साठी काढतोय, मग I1 इक्वल टू काय येणार, हे मास 1. ओके, मास 1 घेतलं, प्रोडक्ट ऑफ मास अँड द डिस्टन्स
काय स्क्वेअर ऑफ युअर डिस्टन्स, जे काय डिस्टन्स आहे सेंटरपासून या पार्टिकलचं त्याचा स्क्वेअर, म्हणजे त्याचं डिस्टन्स R1 आहे, त्याचं जर आपण स्क्वेअर केला तर हे काय आलं, त्या एका पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आलं. ओके, आता आपण एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला, तसं आपल्याला सगळ्या पार्टिकलचं मोमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करायचं आहे. त्याचं डेरिव्हेशन आहे पुढं, ते आपण पाहणार आहोत. तर पहा, हे जे काय मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आता पाहिला तो कशावर डिपेंड असतो, तर तो डिपेंड असतो इंडिव्हिज्युअल मास ऑफ ऑब्जेक्ट. प्रत्येक मासचं जे ऑब्जेक्ट आहे, जसं M1 आहे हे ऑब्जेक्टचं मास आहे, M2 हे ऑब्जेक्टचं मास आहे, तसं Mn हे ऑब्जेक्टचं मास आहे. ह्या पार्टिकल्स किंवा ऑब्जेक्टच्या इंडिव्हिज्युअल मासवर डिपेंड असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. अजून कशावर डिपेंड असतं, तर डिस्ट्रीब्युशन ऑफ धिस मासेस. या मासेसचं ह्या पूर्ण बॉडीमध्ये कसं डिस्ट्रीब्युशन, इथं M1 आहे, M2 इकडे M3 M4 असं डिस्ट्रीब्युशन असणार प्रत्येक मासचं अबाउट द गिव्हन ॲक्सिस. ह्या ॲक्सिस भोवती जो ॲक्सिस आहे ते रोटेट करण्यासाठी वापरतो, त्याच्या आजूबाजूला या मासचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने, त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं आपला डिपेंड असतो. कशावर असतं डिपेंड, तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असतो इंडिव्हिज्युअल मास ऑफ ऑब्जेक्ट, तर प्रत्येक पार्टिकलच्या मासवर म्हणजे त्याच्या वेटवर, आणि ते जे काय सगळे मासेस या बॉडीमध्ये असणार आहे त्याचं जे ॲक्सिसच्या आजूबाजूला ते प्रेझेंट असणार, त्याचं डिस्ट्रीब्युशनच्या टाईप्स आहे त्याच्यावर ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड असणार आहे. कळलं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो त्याचा कन्सेप्ट. ओके, आता आपल्याला याचं पाहायचं आहे डेरिव्हेशन. तर पहा, आता हे एक्सप्रेशन फॉर आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियासाठी काय एक्सप्रेशन आहे, म्हणजे त्याचं काय डेरिव्हेशन त्याचं आपण स्टडी करणार आहे. त्याआधी ही डायग्राम पहा, आत्ताच आपण ते डायग्राम पाहिले होते. त्या डायग्राममध्ये काय काय दिसतंय ते पाहायचंय. M1 M2 M3 Mn हे सगळे ऑब्जेक्टचे मासेस आहे, हे लक्षात आलं. हे काय M1 M2 M3 काय आले, ते का जे ऑब्जेक्ट किंवा पार्टिकल म्हणा, जे पार्टिकल इथं प्रेझेंट असणार ना, त्यातले आपण हे 4 पार्टिकल फक्त कन्सिडर केले. तसे बॉडीमध्ये असे लाखो पार्टिकल्स असतात. ओके, त्यातले आपण काय केले, हे 4 पार्टिकल कन्सिडर केले. कोणता, फर्स्ट पार्टिकल त्याचा मास M1, सेकंड पार्टिकल त्याचा मास M2, थर्ड पार्टिकल त्याचा मास M3, आणि असा N नंबरचे पार्टिकल म्हणून Mn कन्सिडर केला. मास कळलं पहा, पहिलं कन्सिडर M1 M2 M3 डॅश 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 Mn. आता डॅश डॅश काय दिले, तर असं लाखो पार्टिकल्स असणार त्याच्यात, म्हणून डॅश 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 बी द मासेस ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. याच्यामध्ये जे काय पार्टिकल्स असणार आहे त्या प्रत्येक पार्टिकलचं ते काय असणार आहे, मास असणार आहे. कळलं फर्स्ट. त्याच्यानंतर सेकंड पहा. आता दुसरं पहा, इथं काय म्हटलंय, R1 R2 R3 डॅट डॉट डॉट Rn, म्हणजे डॉट डॉट काय, तर पहा R1 R2 R3 काय ते आधी समजून घ्या. R1 R2 R3 काय, तर डिस्टन्स आहे कोणाचं, त्या पार्टिकलचं. कुठपासून, तर ह्या ॲक्सिसच्या सेंटरपासून. ॲक्सिसच्या सेंटरपासून ते पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स. कळलं R1. जसं M1 पार्टिकल समजा घेतला, पहिल्या पार्टिकलचं डिस्टन्स R1, दुसऱ्या पार्टिकलचं डिस्टन्स सेंटरपासून तर ते पार्टिकलपर्यंत R2, तिसऱ्याचं R3, असं सगळ्या पार्टिकलचं, म्हणून लास्ट आपण घेतला Rn. कळलं R1 R2 R3 डॉट 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 Rn बी द डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ, इथं ऑफ आहे, ऑफ रोटेशन टू द परपेंडिक्युलर मास. कुठपासून, हे जे काय रोटेशन होणार आहे तिथपासून, ह्या रोटेशनपासून, ह्या सेंटरपासून तर त्या मासपर्यंतचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे असणार आहे R1 R2 आणि R3. कळलं हे. ओके, पुढं पहा. आता अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, आता डेफिनेशनमध्ये काय सांगितलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, द प्रोडक्ट ऑफ मास अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. ह्याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो, डेफिनेशनमध्ये दिलंय. ओके, तर त्याच्यावर पहा. आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आयने डिनोट करतो. ओके, तर फर्स्ट पार्टिकलसाठी आपण मगाशी काढलं होतं काय, जर फर्स्ट पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला I1 इक्वल टू काय काढणार, प्रोडक्ट ऑफ मास. मास काय असणार आहे फर्स्ट पार्टिकलचं M1 आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स काय असणार आहे R1 त्याचा स्क्वेअर. हे आलं पार्टिकल फर्स्टचं. सेम तसंच हे पार्टिकल सेकंडचं, हे पार्टिकल थर्डचं, असे हे पार्टिकल N पर्यंत या सगळ्यांची काय करायची आपल्याला सम. पण इथं काय लिहिलं आहे, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस Mn Rnचा स्क्वेअर. कळलं हे फर्स्ट इक्वेशन. ओके, आता इथं पहा. आता आपल्याला फिक्समध्ये माहीत नाही किती पार्टिकल आहे, असे आय नंबर ऑफ पार्टिकल असेल, म्हणून हे समेशनचं साईन टाकलं, कारण आपल्याला सगळ्यांची काय करायची, समेशन करायची. मग समेशन कोणाकोणाची, तर फर्स्ट पार्टिकलपासून ते एन नंबर ऑफ पार्टिकलची आपल्याला समेशन करायची. मग आपण काय केलं, एम आय काय घेतला, जर फर्स्ट पार्टिकल म्हटलं तर आयची व्हॅल्यू 1 टाकायची, म्हणजे M1 R1 येणार. सेकंड पार्टिकल म्हटलं तर M2 R2, म्हणून इथं काय घेतला आपण, कॉन्स्टंट आय घेतला. मग काय आलं इथं आपलं एक्सप्रेशन मोमेंट ऑफ इनर्शियासाठी, तर काय आलं, समेशन ऑफ I इक्वल टू 1 to n MI चा स्क्वेअर. हे आलं मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपलं मेन एक्सप्रेशन. पहा खाली, I इक्वल टू समेशन ऑफ
आय इक्वल टू 1 म्हणजे फर्स्ट पार्टिकलपासून ते लास्ट पार्टिकलपर्यंतची सगळ्यांची ॲडिशन MIRIचा स्क्वेअर. कळलं? हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया. आता जर आपण सिंगल पार्टिकल पाहिलं, सिंगल एकच पार्टिकल कन्सिडर करा समजा बॉडीमध्ये, त्याचं काय मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे, तर आय इक्वल टू त्याचं मास m आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. हे येणार सिंगल पार्टिकलसाठीचं मोमेंट ऑफ इनर्शिया. कळला मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक्सप्रेशन? ओके, तर आता आपण पाहूया नेक्स्ट. आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला त्या मोमेंट ऑफ जो इनर्शिया असणार आहे प्रत्येक पार्टिकलचा, तर त्याच्यातल्या कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन पाहिजे. आता कायनेटिक एनर्जी काय येणार आहे याच्यात, तर काय होणार, हे पार्टिकल हे ॲक्सिस भोवती फिरणार आहेत ना सगळे. आता फिरले, आता जर एका पोझिशनला असेल, जागावर असेल, तर त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी असते, कारण पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टोअर्ड एनर्जी. आणि ते जर फिरायला लागले तर त्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतं, कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. तेच आपल्याला या सगळ्या पार्टिकलचं कायनेटिक एनर्जीसाठी काय एक्सप्रेशन आहे त्याचा स्टडी करायचं आहे. आता पहा, इथं पण सेम कन्सिडर करायचं आपल्याला. हे M1 M2 M3 काय, हे 3 आपण फक्त आता इथं किती कन्सिडर करणार आहे, 3 ऑब्जेक्ट कन्सिडर केले, बरोबर. M1 M2 आणि M3. आता आपण लास्ट ऑब्जेक्टसाठी MN इथं कन्सिडर केला होता. समजा M3 असेल इकडं कुठं, तर किती पण ऑब्जेक्ट घेऊ शकतो आपण. 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, नंबर ऑफ ऑब्जेक्ट पार्टिकल कन्सिडर करा, त्याचं काय नसतं. मग इथं काय M1 M2 M3 विथ द मासेस ऑफ रिजिड बॉडी, हे सगळे काय रिजिड बॉडीचे मासेस आहेत. M1 M2 आपण आधीच पाहिलं. आणि त्यांचं डिस्टन्स काय असणार आहे, हे R1 R2 RN किंवा R3 R4 किती जेवढे पार्टिकल घ्याल तेवढे, विथ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द पॉईंट मास. हे ज्या पॉईंट मासपर्यंत त्या ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स, ते झालं R1 R2 डॉट 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 RN पर्यंतचं. ओके, नेक्स्ट पहा हिअर. आता इथं काय पाहिजे आपल्याला, कायनेटिक एनर्जी फाइंड करायची ना फॉर इंडिव्हिज्युअल मास. आता एका मासची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती. काय कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². हा फॉर्म्युला आपण आधी स्टडी केलेला आहे. ओके, हा झाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचं, याच्यातच व्हॅल्यू काय करायच्यात, पुट करायच्यात. ह्या एका पार्टिकलचं झालं सिंगल पार्टिकल. आता आपल्याकडे खूप पार्टिकल्स आहेत फॉर ऑल द पॉईंट मासेस. पहा, सगळ्या पॉईंट मासेससाठी जी काय रोटेशनल बॉडी, ही जी रोटेशनल बॉडी याच्यात जे काय सगळे पॉईंट आहेत त्याच्यासाठी काय असणार आहे कायनेटिक एनर्जी, तर काय म्हणणार, रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं. आता इथं पहा, आपण हे समजा पहिल्या याचं घेतलं पार्टिकलचं, तर काय येणार आहे M1 आणि इथं V आहे ना कायनेटिक एनर्जी, तर काय असणार आहे 1/2 M1 आणि V1चा स्क्वेअर. हे एका पार्टिकलसाठी आलं. तसंच सगळ्या पार्टिकलसाठी तर काय येणार आहे 1/2 M1 V1 स्क्वेअर, दुसऱ्या पार्टिकलसाठी 1/2 M2 V2 स्क्वेअर, तिसऱ्या पार्टिकलसाठी 1/2 M3 V3 स्क्वेअर, असं लास्टचा पार्टिकल 1/2 MN VN स्क्वेअर. कळलं कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन कसं इथं आपण ॲड केलं. तर पुढं पहा नेक्स्ट. आता हे सगळीकडे पहा 1/2 1/2 1/2 कॉमन आहे का, प्रत्येक याच्यामध्ये काय कॉमन आहे 1/2 कॉमन. तो 1/2 काय केला आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतला कॉमन. मग आतमध्ये काय राहिलं M1 V1चा स्क्वेअर प्लस M2 V2चा स्क्वेअर प्लस M3 V3चा स्क्वेअर, असा लास्ट MN VNचा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट पहा. आता इथं पहा पण आपण पाहिले काय की V, आपण जो आत्ता V पाहिला ना 1/2 M1 V1 स्क्वेअर ते सगळे पाहिले. पण आपण आधी पाहिलं होतं V म्हणजे काय असतो R ओमेगा फर्स्ट व्हिडिओमध्ये. जसा ओमेगाचा फॉर्म्युला होता, काय होता ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R, असा ओमेगाचा फॉर्म्युला आहे. याच्यावरून जर आपण V काढला तर R काय होणार, ओमेगाला मल्टिप्लाय होणार, तर V इक्वल टू काय होणार इथं R ओमेगा. ओके, ते काय करायचे आता, ती व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची. मग पहा रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू. ओके, आता पहा इथं ओमेगा मी कॉन्स्टंट म्हटले, तो ओमेगा का कॉन्स्टंट असणार आहे, इथं मागच्या ह्याच्यामध्ये पहा आपण ह्या बॉडीमध्ये पाहिलंय, हा जो ओमेगा आहे तो प्रत्येक पार्टिकलसाठी एकच असणार आहे ना, कारण याच्या भोवती ह्या स्पीडने सगळे पार्टिकल फिरणार आहे, म्हणून ओमेगा काय इथं कॉन्स्टंट आहे. कळलं, तर ओमेगा इथं कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून काय येणार 1/2 M. तसाच फक्त काय केलं आपण व्हीच्या जागेवर काय टाकणार आहे R आणि ओमेगा. मग फर्स्ट पार्टिकलसाठी R1 ओमेगा स्क्वेअर, सेकंड पार्टिकलसाठी M2 R2 ओमेगा स्क्वेअर, थर्ड पार्टिकलसाठी M3 R3 ओमेगा स्क्वेअर, असं लास्ट पार्टिकलसाठी MN RN ओमेगा स्क्वेअर. ओके, मग पुढं पहा. आता इथं सगळीकडं ओमेगा काय आला, ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर कॉमन आला, त्याला आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढू. इकडं आधी 1/2 कॉमन, आता इकडं लास्टला ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला. मग काय आलं M1 R1 ब्रॅकेटमध्ये राहिला, M2 R2 M3 R3 असा MN RN काय राहिले, सगळे ब्रॅकेटमध्ये राहिले. ओमेगा इथून काय केला आपण फक्त सगळीकडून कॉमन काढला. तर मग एक्सप्रेशन पहा काय सगळ्यासाठी 1/2 फर्स्ट पार्टिकलपासून N पार्टिकलपर्यंत, म्हणून I इक्वल टू 1 to N, लास्ट काय येणार MN RN त्याचा स्क्वेअर. इथं आपण I पण घेऊ शकतो, तसं काय नाही.
एन घ्या किंवा आय घ्या चालते. मग एम एन आर एनचा स्क्वेअर आणि हा ओमेगा स्क्वेअर बाहेरचा कॉमन. आता पहा आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये व्हॅल्यू काढली होती काय, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होता सगळ्यासाठी. तिथं काय होता, इथं आय होता. तुम्ही एन घ्या किंवा आय घ्या हे डिपेंड आपल्यावर, बरोबर. मग इथं काय येणार, ती आयची व्हॅल्यू या सगळ्यासाठी येतो आपण काय करणार आहे, आय पुट करणार. फर्स्ट एक्सप्रेशनमध्ये पाहिलं होतं आपण, पाहिलं फर्स्ट एक्सप्रेशनमध्ये आपण व्हॅल्यू काढली ना आयची, पहा आय इक्वल टू समेशन ऑफ एम आय आर आयचा स्क्वेअर. ओके, हेच आपल्याला काय करायचं आहे, आता फक्त पुट करायचं आहे. मग ह्याच्या सगळ्यासाठी आपण आय पुट केला. मग काय आलं, 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. हेच आले आपले ह्या रोटेशनल पार्टिकलसाठीची कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन. कळलं कायनेटिक एनर्जी कशी काय फाइंड केली. आपण फक्त फॉर्म्युला वापरला 1/2 एम यू स्क्वेअर आणि व्हीच्या ऐवजी काय केलं आपण प्रत्येक पार्टिकलसाठी आर ओमेगा पुट केला. 1/2 कॉमन काढला, ओमेगाच कॉमन काढला आणि ह्या सगळ्या एक्सप्रेशनसाठी हे जे एक्सप्रेशन आलं होतं एम आय किंवा एम एन आर एचा स्क्वेअर त्यासाठी आय पुट केला आणि आपल्याला फायनल कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन भेटलं. ओके, आता नेक्स्ट पहा. आता आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे कशासाठी, तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे आय फॉर युनिफॉर्म रिंग. आता आपण रिजिड बॉडीचं पाहिलं, म्हणजे सगळी ती बॉडी अशी भरलेली असणार, मध्ये कुठं स्पेस नसणार, ती रिजिड बॉडी. आता आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे, तर एक्सप्रेशन ऑफ आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म रिंग. युनिफॉर्म रिंग म्हणजे फक्त साईडला असणार, मध्ये मोकळं असतं ना, रिंगच्या मध्ये सगळं मोकळं असतं, त्याला फक्त काय असते साईडने कडा असते किंवा आपण त्याला काय म्हणू, सर्कम्फरन्स म्हणू. ओके, इथं डायग्राममध्ये पहा, हा इथं मध्ये काय केला आपण कन्सिडर केला, हा ॲक्सिस आहे बरोबर, आणि ही साईडने काय रिंग आहे, आणि हे काय या ॲक्सिस पासून त्या सर्कम्फरन्स पर्यंतचं डिस्टन्स आहे. हे जे कॅपिटल आर लिहिले आहेत ना, हे काय या सेंटर ऑफ ॲक्सिस पासून तर त्या रिंगच्या सर्कम्फरन्स पर्यंतचं डिस्टन्स आहेत. ओके, आता याचं एक्सप्रेशन हे पण सेम. इथं पण काय ॲक्सिस फिरणार, ही रिंग याला अटॅच केलेली, ही रिंग त्याच्या भोवती काय होणार आहे, मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. तर इथं पहा काय सांगितलंय, सॉलिड टू बी युनिफॉर्म इफ मास ऑफ एनी बॉडी प्रॅक्टिकली सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. काय सांगितलंय, सॉलिड टू बी युनिफॉर्म. सॉलिड युनिफॉर्म कधी असणार आहे, कोणता पण सॉलिड कधी युनिफॉर्म असणार आहे, इफ मास ऑफ एनी बॉडी, त्या बॉडीचे जे मास आहे ते कुठं पाहिजे, प्रॅक्टिकली सिच्युएटेड युनिफॉर्मली ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्याच्या ह्या बाहेरच्या बाजूने ॲक्च्युअली काय पाहिजे, त्या सॉलिडच्या ह्या सर्कम्फरन्सला किंवा बाहेरच्या बाजूने त्याचं मास सिच्युएटेड पाहिजे, तरच आपण ते सॉलिडला काय म्हणतो, युनिफॉर्म सॉलिड म्हणतो. आता इथं आपण रिंगचं एक्झाम्पल कन्सिडर केलं. रिंग पण एक सॉलिड आहे आणि तिचं सगळं मास जे असणार आहे ह्या सर्कम्फरन्सला सिच्युएटेड असणार आहे. कळलं. पुढं पहा, द एंटायर मास प्रॅक्टिकली ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. पहा आता ही रिंग गोल असणार आहे, बरोबर मध्ये सेंटर आहे, म्हणून काय हे सर्कम्फरन्स या सेंटरपासून सगळीकडे काय असणार आहे, इक्वल डिस्टन्सवर असणार. ओके, तेच सांगितलंय की जे काय एंटायर मास असणार की म्हणजेच हा सर्कम्फरन्स जो असणार आहे हा काय प्रॅक्टिकली ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम सेंटर, या सेंटरपासून सगळीकडं इक्वल डिस्टन्सवर असणार आहे. आता इक्वल डिस्टन्सवर मास म्हणजेच काय, आपण त्या मासला काय कन्सिडर करणार आहे, कॅपिटल एम कन्सिडर करणार. काय कन्सिडर करणार आहे, माससाठी कॅपिटल एम आणि डिस्टन्ससाठी काय घेणार आहे, कॅपिटल आर. लक्षात ठेवा, इथं माससाठी कॅपिटल एम घेणार रिंगसाठी आणि डिस्टन्ससाठी कॅपिटल आर घेणार आहे. मग डेफिनेशन काय मोमेंट ऑफ इनर्शियाची, द मोमेंट ऑफ इनर्शिया इज द प्रोडक्ट ऑफ मास विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सेस टू दॅट पार्टिकल. बरोबर, आता इथं पार्टिकल म्हणजे आपला सर्कम्फरन्स असणार आहे. मग ह्या रिंगसाठी त्याचं एक्सप्रेशन काय येणार आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचं, आय इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट, मास. मग मास इथं आपण काय घेतलाय, कॅपिटल एम, अँड प्रोडक्ट ऑफ मास विथ द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग डिस्टन्स काय आर आणि त्याचा काय घेणार आहे, स्क्वेअर. हे एक्सप्रेशन आलं मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म रिंग. कळलं, सिम्पल होतं युनिफॉर्म रिंगचं. आता आपल्याला नेक्स्ट स्टडी करायचं आहे, हे झालं युनिफॉर्म रिंगसाठी. आता आपल्याला पाहिजे युनिफॉर्म डिस्क. आता डिस्क म्हणजे काय, पाय सीडी. डिस्क माहिती आहे सीडी सगळ्यांना. सीडीचा हा जो मधला पोर्शन असतो तो मोकळा असतो, फक्त इथपासून इथपर्यंतच काय असतो, तो रिजिड असतो, म्हणजे सगळे पार्टिकल याच्यात सिच्युएटेड असणार आहे. ओके, आता इथं डायग्राम दिले त्याची थोडीशी, पाय डायग्राम पहिल्यांदा समजून घ्या. हा मधला पार्ट मोकळा आहे बरोबर, आणि हा जो स्मॉल आर घेतलाय तो आता पाहिजे तर 2 सर्कल तयार झाले, एक आतमध्ये छोटा सर्कल आणि त्याच्या बाहेरून मोठा सर्कल. ओके, आता पहा ह्या पॉइंट पासून तर आतल्या सर्कल पर्यंतची आपण रेडियस घेणार आहे स्मॉल आर, आणि मधला ऍक्सिस सेंटर पासून तर बाहेरपर्यंत म्हणजे ह्या सेंटर पासून पूर्ण बाहेरपर्यंत आपण रेडियस घेणार आहे कॅपिटल आर. हे लक्षात ठेवा. आणि इथं पाहे डी आर दिले. आता त्या सीडीला साईडला थोडासा थिकनेस असतो बरोबर का,
असते ना, थोडासा थिकनेस असतो, तो जो थिकनेस दिला नाही असे डॅश डॅश मारून, हा तो त्या सीडीचा थिकनेस आहे. त्या थिकनेससाठी घेणार आहे आपण स्मॉल डी आर. कळलं काय काय घेतलं? स्मॉल आर इनर सर्कलची रेडियस, कॅपिटल आर आउटर सर्कलची रेडियस, आणि हा जो काय मधला पोर्शन आहे, जी काय थिकनेस आहे, त्यासाठी आपण काय केला, कन्सिडर स्मॉल डी आर. मग इथं काय काय कन्सिडर करायचे पहा. डिस्क हॅज अ निग्लिजिबल थिकनेस, असतो थिकनेस पण निग्लिजिबल, खूप छोटा थिकनेस असतो. इट इज युनिफॉर्म इफ इट्स मास पर युनिट एरिया अँड इट कंपोजिशन इज सेम थ्रू आउट. आता हे युनिफॉर्म कधी म्हणता येईल? ह्या डिस्कला आपण युनिफॉर्म कधी म्हणतो? कधी तर याचा जो काय पूर्ण एरिया आहे तो काय पाहिजे, सगळीकडे सेम पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये जे काय कॉम्पोजिशन असणार, त्याच्यापासून जे काय ज्यापासून ते बनलेलं असणार आहे, काहीतरी पार्टिकल्सपासून बनलेलं असणार आहे, हे पार्टिकल काय पाहिजे, सगळीकडं काय पाहिजे, सगळीकडं थ्रू आउट ह्या डिस्कवर युनिफॉर्मली काय पाहिजे, डिस्ट्रीब्युटेड पाहिजे. तरच आपण त्याला काय म्हणतो, युनिफॉर्म मास डिस्ट्रीब्युशन. कळलं? ओके, हा कन्सेप्ट कळा. तर पहा, आता आपण सरफेस डेन्सिटी कशी फाइंड करतो, तर सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन एरिया. कळलं? सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन एरिया. इथं कन्फ्यूज होऊ नका, एक सिंपल डेन्सिटी असते, त्या डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. आपण सॉलिड स्टेटमध्ये कन्सिडर केला होता. इथं आपल्याला फक्त सरफेस डेन्सिटी काढायची, मग त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, मास अपॉन एरिया. इथं मास काय कन्सिडर करणार आपण, परत कॅपिटल एम, जसं की रिंगसाठी कन्सिडर केलं होतं सेम तसंच. मग मास आलं कॅपिटल एम, एरिया काय असणार आहे, सर्कलचा एरिया काय असतो, पाय आर स्क्वेअर. मग इथं सिग्मा काय आला, कॅपिटल एम अपॉन पाय आर स्क्वेअर. एम म्हणजे काय, मास, आणि आर म्हणजे रेडियस ऑफ पार्टिकल. कळलं? इथपर्यंत आपण फक्त सिग्मा फाइंड केला. अजून पुढे याचं एक्सप्रेशन आहे, तर आपण नेक्स्ट पाहूयात. आत्ता आपण पूर्ण डिस्कसाठीचा सिग्मा फाइंड केला. ओके, आता आपण कन्सिडर करणार आहे फॉर द इनर सरफेस. याचा जो का आतला सरफेस दिसतोय, हा या सरफेससाठी आपण कन्सिडर करणार आहे. आता पूर्ण डिस्कसाठी आपण मास काय घेतलं तर कॅपिटल एम. आता आपल्याला इनर सरफेस घ्यायचा, तो छोटा सरफेस तो कन्सिडर करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपण मास काय घेणार आहे, स्मॉल डी एम घेणार आहे. काय घेणार आहे, डी एम. याचं काय केलं आपण, मास कन्सिडर केलं. ओके, पुढं पहा. आता आतमध्ये काय स्मॉल आर सांगितलं होतं की छोट्या सर्कलसाठीचे रेडियस, बी तर रेडियस, आर काय रेडियस. आणि आपल्याला काय करायचं, आता पहा आतमध्ये मोकळे, म्हणजे इथं एरिया नाही घेणार आपण, काय घेणार, याचा सर्कम्फरन्स घेणार आहे. मग याचा सर्कम्फरन्स काय आला, 2 पाय आर. ओके, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला. आता इथं पहा आपल्याला एरिया काढायचा आहे. ही जे काय आतमध्ये रिंग आहे, त्याचा काय करा, ही रिंगच आहे ना, आतमध्ये मोकळे साईडने फक्त सर्कम्फरन्स, म्हणजे एक टाईपची रिंगच झाली. डिस्क म्हटलं असतं तर हा पूर्ण सरफेस आपल्याला भरलेला पाहिजे होता. तर ही रिंगसाठी आपण कसा एरिया काढणार आहे पहा, तर ह्या रिंगसाठीचा एरिया इथं पहा, एरिया इक्वल टू सर्कम्फरन्स इंटू डिस्टन्स. रिंगसाठीचा हा एरियाचा फॉर्म्युला आहे. रिंगचा एरिया कसा काढतात, एरिया इक्वल टू सर्कम्फरन्स इंटू डिस्टन्स. आणि सर्कम्फरन्स काय, 2 पाय आर, आणि डिस्टन्स काय ते, डी आर. छोटा डिस्टन्स आहे म्हणून आपण इथं काय कन्सिडर केलाय, डी आर केलाय. आर कशासाठी घेतला होता, पूर्ण रेडियससाठी घेतला होता. इथं पहा, हे छोटासा थिकनेस आहे ना, हा छोट्याशा थिकनेससाठी आपण काय कन्सिडर करणार आहे, डी आर. म्हणजे काय कळलं आपल्याला, हे जे काय थिकनेसवाला आहे ना, याचा पूर्ण एरिया भेटत. ओके, कळलं इथपर्यंत? पुढं पहा. मग पहा, आता आपण जशी मागच्या वेळेस आत्ता लास्ट स्लाइडमध्ये जसं पूर्ण याच्यासाठी सरफेस डेन्सिटी फाइंड केली होती, तसं ह्या छोट्यासाठी पण आपण सरफेस डेन्सिटी फाइंड करणार. मग त्याचा सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला परत तोच वापरायचा, काय, मास अपॉन एरिया. आता इथं मास काय कन्सिडर केलं आपण, स्मॉल डी एम घेतला, स्मॉल डी एम, आणि एरिया काय आलाय, 2 पाय आर इंटू डी आर, म्हणजे 2 पाय आर इंटू डी आर. कळलं, सिग्मा कसा आला. आता याच्यावरून काय करू आपण, याचं मास फाइंड करू. तर मास कसं फाइंड करणार आहे पहा, आपल्याला जर डीएम फाइंड करायचं असेल तर काय होणार, ही जी व्हॅल्यू आहे डिवाइड, हे सिग्माला जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. झाले इथं पहा, डीएम इक्वल टू 2 पाय आर, सिग्माला मल्टिप्लाय झाला, सिग्मा इंटू काय आला, डी आर आला. कळलं कसं आला डीएम, हे एक एक्सप्रेशन लक्षात ठेवायचं. डीएम छोट्या रिंगसाठीचा मास इज इक्वल टू 2 पाय आर सिग्मा डी आर. ओके, आता पहा पुढं. बट आपण आधी स्टडी केला होता, काय आपल्याला माहिती का, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर पाहिलं होतं ना डिस्कसाठी. काय होता, पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इक्वल टू फाइंड केला होता, मास कॅपिटल एम, त्याचं डिस्टन्स आर, त्या डिस्टन्सचा काय कन्सिडर केला होता आपण, स्क्वेअर. हा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डिस्कसाठी कॅल्क्युलेट केला होता. पण आता आपल्याला इथं कॅपिटल आर नाही घ्यायचं, आपण इथं रिंगचं फाइंड करतोय. त्यासाठी काय घेणार, फॉर स्मॉल आर आपल्याला छोट्या आर साठी फाइंड करायचंय. तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर स्मॉल आर इक्वल टू काय येणार पहा, आपल्याला स्मॉल आरचा काढायचा आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय घ्यायचा, स्मॉल आरचा काढायचा म्हणून इथं बेसला काय लिहिणार, आर लिहिणार. ओके, इक्वल टू काय फॉर्म्युला, डेफिनेशन, मास इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग याचं मास आपण काय कन्सिडर केलंय, डी एम कन्सिडर केलंय, बरोबर. आणि त्याचं डिस्टन्स काय कन्सिडर केलंय,
आर केलं ना, सेंटरपासून सर्कम्फरन्स पर्यंतचा डिस्टन्स आर, आणि याचा काय झाला, स्क्वेअर झाला. कळलं? हा आला स्मॉल आर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता याच्यातल्या एकाच पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढला. आपल्याला ह्या सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. मग काय करावं लागेल, एक पार्टिकल, त्या दुसरा पार्टिकल ॲड, तिसरा पार्टिकल ॲड, 4, 5, 6 असे सगळे पार्टिकल आपल्याला काय करावं लागणार, त्याच्यात ॲड करावं लागणार आहे. पहा, हा फक्त एका पार्टिकलसाठी आला आहे. हा सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया नाही, हा ओन्ली वन पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. सगळ्याचा काढायचा असेल तर आपल्याला सगळ्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची काय करावं लागेल, ॲडिशन करावं लागेल. ओके, तर पहा आता ॲडिशन कशी करायची. पहा, आता ॲडिशन करण्यासाठी आपण समेशन वापरतो, पण आपण इथे इंटिग्रेशन वापरले का, तर ते पण सांगतो. जे आपण समेशनचं साईन वापरतो ते आणि इंटिग्रेशनचं मॅथमॅटिकलचं जे साईन ते इंटिग्रेशनचं, ह्या दोन्हीचा अर्थ एक सेमच होतो. हे दोन्ही पण सम करण्यासाठीच वापरले जातात. कळलं? तर मग पहा आता इंटिग्रेशन कसं वापरायचं आहे. तर आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. आता एका पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण फाइंड केला, काय त्याला आय आर नाव दिलं होतं, बरोबर का. तर टोटल पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, फर्स्ट रेडियस पहा, पूर्ण सर्कल होतं ना, हे सेंटरला 0 असणार आहे, तसं कॅपिटल आर पर्यंतच एवढे सगळे पार्टिकल असणार आहे ना त्याच्यात. मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to r म्हणजे पार 0th पार्टिकल पासून तर लास्ट पार्टिकल पर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया तो आपण एकाचा आय आर घेतला होता. आय आर ची व्हॅल्यू काय काढली होती आपण आता, आय आर इक्वल टू डीएम इंटू आर स्क्वेअर. पहा, तर मागच्या स्लाइडला आपण आत्ताच आय आर ची व्हॅल्यू काढली. पहा, आय आर इक्वल टू काय होता, डीएम इंटू आर स्क्वेअर. हीच व्हॅल्यू काय करायची आपल्याला इथं फक्त पुट करायची. मग आय आरच्या ऐवजी काय केलं आपण, पुट डीएम इंटू आर स्क्वेअर. इंटिग्रेशन कळलं कशासाठी वापरलं, तर सगळ्या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शियाचे ॲडिशन करण्यासाठी आपण इंटिग्रेशन वापरलं 0 पासून आर, कारण कॅपिटल आर म्हणजे पूर्ण डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड होईल. तिथं आपण व्हॅल्यू पुट केली आय आरसाठी डीएम इंटू आर स्क्वेअर. कळलं इथपर्यंत, इक्वल टू. पहा, आता डीएमची व्हॅल्यू काय होती, पहा लास्ट एक्सप्रेशनमध्ये आपण डीएमची व्हॅल्यू फाइंड केली होती. इथं पहा, डीएम इक्वल टू काय, 2 पाय सिग्मा डी आर. ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला पुढं पुट करायची. मग पहा, डीएम इंटू आर स्क्वेअर आला, त्या डीएमच्या ऐवजी टाकला 2 पाय आर सिग्मा डी आर इंटू हा आर स्क्वेअर ॲज इट इज आर स्क्वेअर. कळलं इथपर्यंत. इथं पहा दिलंय डीएम इक्वल टू 2 पाय आर सिग्मा डी आर. ओके, आता नेक्स्ट पुढं काय होणार पहा, आता हा आर बरोबर का, हे 2 पाय आर आहे ना, हा जो काय 2 पाय आर आहे, हा आर आणि हा आर स्क्वेअर यांचे जर मल्टिप्लिकेशन केले तर काय येणार ती आर क्यूब. आले का आर क्यूब. राहिलं काय तर 2 पाय आर तिकडे मल्टिप्लाय झाला, हा सिग्मा, हा डी आर आणि हा आर क्यूब. ओके, मग पहा आता याच्यात आता हा आपण फक्त आर साठी काढतोय. मग हा 2 पाय सिग्मा इथं काय आला, कॉन्स्टंट आला, बरोबर का. मग तो काय केला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो. इंटिग्रेशन मध्ये पहा जो कॉन्स्टंट असतो त्याचं इंटिग्रेशन न करता आपण त्याला इंटिग्रेशनच्या साईनच्या बाहेर काढतो. मग 2 पाय सिग्मा आपण काय केला, बाहेर काढला. आर का नाही काढला, तर विथ रिस्पेक्ट टू आर आपल्याला त्याचं काय करायचं, इंटिग्रेशन करायचं, म्हणून आर क्यूब आतमध्ये राहणार. ओके, मग इंटिग्रेशन फ्रॉम 0 to r आर क्यूब इंटू डी आर आला. पुढं पहा, आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला कसा असतो पहा. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय, जो वरती असतो, समजा आपण आर घेतलं, आरचं इंटिग्रेशन काय येणार आहे, आर 1 वरती काय होतं, प्लस होतं त्याच्यात, म्हणजे इथं काय होणार आर स्क्वेअर, आपण खाली n+1 असा फॉर्म्युला पाहिजे. आर रेज टू n+1 अपॉन n+1 हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला मॅथ्समध्ये यूज केला जातो. हाच फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहे. आता इथे n काय 3 आहे, मग वरती काय येणार n+1 म्हणजेच पहा आर 3+1 म्हणजे आर रेज टू 4 झाला. ओके, आणि खाली काय येणार आहे अपॉन n+1 म्हणजे 3+1 4 आला. हा आलं इंटिग्रेशन. आणि इथं असतो 0 to r. मला त्या एक्सप्रेशनमध्ये पुट नाही करता आलं, इथं काय असतो 0 to r. ओके, आता पहा हे लिमिट होतं ना, ते पुट केलं. आता याला पुढं सॉल्व कसं करतो आपण, हा 2 पाय सिग्मा तसाच आपण लिमिट पुट करताना 0 to r पुट करतो, म्हणजे काय अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुट केलं आपण, या आरच्या ऐवजी काय करायचंय, हा आर पुट करायचा. मी इथं झाला r रेज टू 4, खालचा 4 तसाच, आणि हा जर 0 पुट केला तर सेकंड एक्सप्रेशन पूर्ण 0 येणार, म्हणजे इथं काय केलं -0. पहा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. कळलं. इंटिग्रेशन नाही कळलं तर मी परत सांगतो. ओके, इथं पहा आता सिग्माची व्हॅल्यू आपण स्टार्टिंगला फाइंड केली होती. ओके, मग हा 2 पाय तसाच, आणि सिग्मा काय फाइंड केला मी दाखवतो तुम्हाला. सिग्मा याच्या आधीच्या स्लाइडमध्ये आपण सिग्मा फाइंड केलाय. इथं पहा सिग्मा काय केला आपण, कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर फाइंड केलाय. तो सिग्मा आपल्याला इथं काय करायचा आहे, पुट करायचा आहे. मग पहा 2 पाय तसाच, या सिग्माच्या ऐवजी काय पुट केला आपण, कॅपिटल एम अपॉन पाय आर स्क्वेअर, आणि हा आर एस टू 4 -4 तसाच. आता -0 त्याचा काय यूज नाही, तो निघून जाणार. मग इथं पहा काय होतं, हा पाय
आणि हा पाय कॅन्सल. ओके, ह्या r⁴ मधले 2 r कॅन्सल होणार आणि खालचे पूर्ण 2 r राहणार. इथं फक्त r² राहणार. ओके, इथं जर कॅन्सल केलं तर r² राहणार आणि हे 2 1 जा 2 आणि इथं 2 2 जा 4. म्हणजे काय राहिलं पावरती, इथं m राहिला, हा r² आणि खाली 2 mr²/2. हे आलं एक्सप्रेशन आपलं त्या मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठीचा, डिस्कसाठीचा. मग I = 1/2, पहा हा 2 फक्त पुढे घेतला, 1/2 हा mr². कळलं, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म डिस्क. कळलं एक्सप्रेशन. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचंय. आता आपल्याला स्टडी करायचं आहे रेडियस ऑफ गायरेशन. एक छोटासा कन्सेप्ट आहे बुकमध्ये, त्याचा आपण स्टडी करणार आहे आता. रेडियस ऑफ गायरेशन काय असतं, फक्त एक लक्षात ठेवा, इथं दिले ना रिप्रेझेंटेड बाय के. एकच लक्षात ठेवा की रेडियस ऑफ गायरेशन कशाने रिप्रेझेंट करतात, कॅपिटल केने रेडियस ऑफ गायरेशन रिप्रेझेंट करतात. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे तेच जे आपण पाहिलं होतं ना, ॲक्सिस पासून ते पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स, त्याला आपण आरने दाखवत होतो, त्याच्याबद्दल स्टडी. तर लक्षात ठेवा रिप्रेझेंटेड बाय के, रेडियस ऑफ गायरेशन के ने डिनोट करतात. व्हॅल्यू ऑफ के इज सेम ॲज आर. जसे आपण रेडियससाठीची व्हॅल्यू घेत होतो ना आर, तसंच सेम काय कन्सिडर करायचं, केला कन्सिडर करायचं. फक्त इथं रेडियस ऑफ गायरेशन आहे, त्याच्यासाठी त्याचा तो आयडेंटिफिकेशनसाठी आपण के घेणार आहे. मग पहा, आपण आतापर्यंत पाहिलं की मोमेंट ऑफ इनर्शिया किती होतं बॉडीचा, तर त्याचं मास, त्याला आपण काय समजा कॅपिटल एम जर कन्सिडर केलं आणि त्याचा आपण डिस्टन्स घेत होतो कॅपिटल आर, त्याचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजे प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय भेटतो. इथं काय करणार, फक्त आपण ह्या आरला केने रिप्लेस करणार आहे. पहा मग काय आला, I = mk². आला हा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. पुढे पहा कन्सिडर. आता आपण डिस्क आणि रिंगचा स्टडी केला, बरोबर. आता आपण इथं कन्सिडर करू IR हा मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगसाठी आणि ID हा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कसाठी. हे कन्सिडर केलं आपण. ओके, का कन्सिडर केलं, थोडंसं दोन्हीला सेपरेट करण्यासाठी. तर इथं पहा रिंगसाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला होता, mr², m कॅपिटल R². इथं फक्त आपण r जागेवर काय टाकणार आहे, के टाकणार आणि रिंगसाठी म्हणून छोटा r टाकणार. मग काय आला इथं mkr². मग इथं पहा हा m आणि m सेम कॅन्सल झाले, तर काय राहिला, इथं राहिला r² = काय आला, हा के, त्याच्या बेसला हा छोटा r आणि याचा स्क्वेअर. ओके, आणि जर हे स्क्वेअर आणि जर स्क्वेअर कॅन्सल केलं तर काय राहिला, r = kr. तेच इथं लिहिलंय, kr = r. सिमिलरली हे झालं रिंगसाठी. डिस्कसाठी पण तसंच. आता डिस्क साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आला होता, I = तर त्याच्यात कायनेटिक एनर्जी वापरली होती म्हणून काय आला होता 1/2 आणि काय आला इथं कॅपिटल M आणि R². कळलं, रिंग आणि डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये कन्फ्यूज होऊ नका. ओके, पुढं पहा. मग आता काय करणार आहे, इथं पण कॅपिटल आर आहे, ह्या पण कॅपिटलच्या आरच्या ऐवजी आपण काय पुट करणार आहे, KD, के रेडियस ऑफ गायरेशन फॉर डिस्क. आला, ह्या कॅपिटल आरच्या ऐवजी आपण काय पुट केला, KD आणि त्याचा स्क्वेअर. ओके, आता इथं पहा हा M आणि हा M झाला कॅन्सल, बरोबर. MM दोन्हीकडचा काय झाला, कॅन्सल. मग काय राहिलं इथं पहा, इथं राहिला हा KD आणि हा R² आणि हा 1/2 दोन्हीकडचं, बरोबर. मग इथं काय होणार, R²/2, बरोबर का, इक्वल टू इकडचं काय, KD. आता इथं काय होणार पहा, हा KD इक्वेट काय होणार, R²/2 ला काय होणार, इक्वेट होणार. मग KD समजा आपण याचं काय केलं, स्क्वेअर रूट जर घेतलं तर KDचं स्क्वेअर रूट येणार KD, बरोबर. आणि ह्या आरचा स्क्वेअर रूट R आणि आपण 2चं स्क्वेअर रूट 2, बरोबर. हे आलं डिस्कसाठीचा रेडियस ऑफ गायरेशन. इथं पहा काय काय फाइंड केलं आपण, रेडियस ऑफ गायरेशन कशाचा फाइंड केला आपण, पहिल्यांदा रिंगचा, तो काय आला, KR = कॅपिटल R, आपण तो फाइंड केला. नंतर आपण इथं फाइंड केला डिस्कसाठीचा कॅपिटल R, आपण स्क्वेअर रूट ऑफ R. आता ह्या दोन्हीला कम्पेअर करा, याच्यात छोटा कोण आहे मोठा कोण आहे पहा. तर याच्यात रेडियस ऑफ गायरेशन हा रिंगसाठीचा जास्त आहे आणि रेडियस ऑफ रेडियस ऑफ गायरेशन डिस्कसाठीचा कमी, कारण इथं काय आपण स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे आणि इथं फक्त R आहे. कळलं, म्हणून याच्यावर काय भेटलं आपल्याला, डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन हा रिंगच्या रेडियस ऑफ गायरेशनपेक्षा लेस आहे. कळलं रेडियस ऑफ गायरेशन काय असतं. ओके, आता आपण नेक्स्ट स्टडी करूयात. आता आपल्याला स्टडी करायचा आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस आणि याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. आता थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसमध्ये आपल्याला लास्टला हे आन्सर भेटणार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. IO = IC + M × H². हे कसं आलं ते पाहणार आहे आपण. त्याच्या आधी ही डायग्रॅम पहा, त्या डायग्रॅममध्ये काय काय दिसते पहा. हा एक ॲक्सिस दिसतोय,
त्याला पॅरलल हा दुसरा ॲक्सिस दिसते, म्हणजेच आपल्याला थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिसचा स्टडी करायचा आहे. तर हा पहिला ॲक्सिसचा पॉईंट असणार आहे, ह्या पॉईंटमधून ॲक्सिस गेला सी, आणि हा दुसरा ॲक्सिसचा पॉईंट ओ, त्यामधून काय झालं, हा ॲक्सिस पास झाला आहे. ओके, कळलं. आता पहा, कन्सिडर MOP. कुठे MOP? MOP हा ॲक्सिस आहे, इज द ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ. हा ॲक्सिस हा पॉईंट ओ मधून काय होतो, पास होतो. ओके, पुढं पहा, ACB, AC आणि हा B. ACB इज द ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट सी, आणि हा ॲक्सिस सी पॉईंट मधून जातो. ओके, आता पुढं पहा, इथं दिसते डायग्राममध्ये O आणि C हे जो दोन काय ॲक्सिसचे पॉईंट होते त्यांच्यामध्ये डिस्टन्स H. ओके, मग पहा, HB द डिस्टन्स बिटवीन पॉईंट O अँड C. ओके, हे सगळं डायग्राममध्येच. IC म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर फर्स्ट ॲक्सिस, जो की सी पॉईंटमधून पास होतो त्याच्यासाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ICB द मोमेंट ऑफ इनर्शिया गोईंग फ्रॉम पॉईंट सी. पॉईंट सी मधून जाणाऱ्या ॲक्सिससाठीचा IC हा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. नंतर पहा, आता ह्या ॲक्सिससाठी झाला IC, ह्या ॲक्सिससाठी काय, IO इक्वल टू काय, IO बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस गोईंग फ्रॉम पॉईंट ओ. पॉईंट ओ मधून जाणाऱ्या ॲक्सिसचा IO हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि दुसरं पहा, अजून काय दिसतंय, तर D आणि N दिसते, बरोबर का. आता D आणि N काय, तर ह्या पूर्ण रिजिड बॉडीमधले आपण हे दोन पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट कन्सिडर केले, त्याचे भरपूर याच्यात असणारे पार्टिकल, त्यातले आपण दोन पार्टिकल घेतले, कोणता, D आणि N. काय, D आणि N आर इंडिव्हिज्युअल पॉईंट मास. हे काय, इंडिव्हिज्युअल पॉईंट मास म्हणजे ते पार्टिकल्स आहेत. ओके, इथपर्यंत कळलं. आता नेक्स्ट पहा, काय दिलं हिअर, IC म्हणजे इंटिग्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर फर्स्ट ॲक्सिस, जो की सी पॉईंटमधून जातो, त्याचं इंटिग्रेशन मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ मास. मास काय असणार आहे त्याचं, आता हा काय इंडिव्हिज्युअल पॉईंट मास आहे, त्याचं मास आपण काय घेतलं, DM, बरोबर. मास काय घेतलं इथं, DM, आणि त्याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. मग ह्या सी पासून डीचं डिस्टन्स म्हणजे त्याचा स्क्वेअर, म्हणजे काय येणार, DC चा स्क्वेअर. कळलं. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला तसा आहे की प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्सचा स्क्वेअर. मग हा झाला डिस्टन्स त्याचा सी पासून डी पर्यंतचा DC स्क्वेअर, आणि हा त्याचा मास. कळलं. फॉर ॲक्सिस ACB हे इक्वेशन नंबर 1. सेम इक्वेशन आपल्याला IO साठी फाइंड करायचं आहे. IO काय, जो काय पॉईंट मधून ॲक्सिस जातो O मधून, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया IO, त्याचा काय मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ मास DM, याचं पण मास काय घेतलं, पॉईंट मास DM, आणि त्याचं डिस्टन्स. पप्पा ह्या O पासून तर ह्या पार्टिकलपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे झाला काय, हा ODचा स्क्वेअर. आता इथं म्हणशाल तुम्ही N पर्यंतचं का नाही घेतलं, कारण तो काय होतो, या दोन्ही ॲक्सिसमधून पास होतो, म्हणून तो पॉईंट इथं कन्सिडर न करता आपण कोणता कन्सिडर केलाय, D पॉईंट कन्सिडर केलाय. कळलं. म्हणून इथं पण काय येणार, O पासून D पर्यंतचं डिस्टन्स, DOचा स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि मास, या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं, आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया O साठी भेटला. हे याला आपलं इक्वेशन नंबर 2. कोणत्या ॲक्सिससाठी पाहिला आपण, हा MOP. पहिला ॲक्सिस ACB साठी हे फाइंड केलं, दुसरा ॲक्सिस MOP साठी हे फाइंड केलं. कळलं इथपर्यंत. आता नीट पहा डायग्राममध्ये, इथं ना दोन आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिसतात. एक तर हा मोठा राईट अँगल ट्रायंगल आणि एक छोटासा राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यातला जर आपण पहिल्यांदा मोठा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, त्यात आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करायचे. आता ते काय अप्लाय करायचं ते मी सांगतो. पहिल्यांदा कसं अप्लाय करायचं ते पहा. मग पहिला ट्रायंगल कोणता, DON. इन ट्रायंगल DON हा एन तर 90 डिग्रीचा आहे, म्हणून इथं आपण पायथागोरस थेरम वापरू शकतो. याच्यात हायपोटेनस काय येणार आहे, ह्या राईट अँगल समोरची बाजू ही त्याच्या हायपोटेनस, म्हणजे OD काय झाला, हायपोटेनस. मग काय, हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे ODचा स्क्वेअर इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. साईड 1 काय, DN, आणि साईड 2 ON त्याचा स्क्वेअर. आता इथं पायथागोरस थेरम काय अप्लाय केला, आपल्याला इथून DOची व्हॅल्यू भेटली. ही DOची व्हॅल्यू आपण इथं पुट करणार, म्हणून आपण इथं काय केलं, पायथागोरस थेरम अप्लाय केला. ओके. आता ही व्हॅल्यू घ्यायची आणि DOच्या जागेवर पुट करायची. मग पहा कशी पुट केली. मग पहा, नाव फ्रॉम इक्वेशन 2 त्याच्यात आपल्याला DO काय करायचं आहे, पुट करायचं आहे. मग पहा IO इक्वल टू, बरोबर, तिथं काय होता, DOचा स्क्वेअर होता. DOच्या ऐवजी काय आलं, पायथागोरस थेरमनुसार आपण साईड 1चा स्क्वेअर प्लस साईड 2चा स्क्वेअर म्हणजे DNचा स्क्वेअर प्लस ONचा स्क्वेअर, आणि मास तसंच DM. फ्रॉम, आता दुसरं पहा, ह्या फिगरमध्ये अजून एक दिसते आपल्याला, इथं जो काय ON आलाय, ON पहा, O पासून N पर्यंतचं, पण याच्यात एक पॉईंट येतो मध्ये, बरोबर का, OC प्लस CN जर केलं तर ON भेटतो. पहा ON इक्वल टू OC प्लस CN. आता ही व्हॅल्यू काय करायची, OC प्लस CNची ह्या ONच्या ऐवजी पुट करायची. मग केले पुट. हा DN तसाच ONच्या ऐवजी
एन सी म्हणजेच सी एन, एन सी काय एन सी एन काय सेम. मग हा एन सी प्लस हा ओ सी किंवा सी ओ तो काय केला आपण इथं पुट केला. ओ सी ल्या सी ओल्या एकच, दोन्ही पण एक. मग काय डी एन स्क्वेअर प्लस ह्या एन ओच्या ऐवजी हे आपण एन सी प्लस सी ओ ही व्हॅल्यू पुट केले इंटू डी एम मास ॲज इट इज. मग पहा इथं काय हा फॉर्म्युला तयार होतो. इथं पहा ए प्लस बीचा स्क्वेअर बरोबर का. ए प्लस बीचा स्क्वेअर का असणार आहे पहा. मग हा डी एन स्क्वेअर तसाच ए प्लस बीचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे एन सीचा स्क्वेअर प्लस 2ab हा 2 तसाच एची व्हॅल्यू एन सी बीची व्हॅल्यू सी ओ झाला 2ab आणि लास्टला बी स्क्वेअर म्हणजे सी ओचा स्क्वेअर आणि डी एम ॲज इट इज. कळलं का इथं ए प्लस बीचा स्क्वेअर आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला आहे. आता इथं पहा काय भेटलं आपल्याला डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर प्लस 2 इंटू एन सी इंटू सी ओ प्लस सी ओचा स्क्वेअर इंटू डी एम. पण आता आपल्याकडे अजून एक छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यात पण 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, ह्याच्यात पण आपण पायथागोरस अप्लाय करणार. मग जर आपण ट्रायंगल डी एन सीमध्ये पायथागोरस थेरम अप्लाय केलं तर काय होईल. इथं हायपोटेनस काय डी सी, मग हायपोटेनसचा स्क्वेअर झाला डी सीचा स्क्वेअर, साईड 1चा स्क्वेअर म्हणजे डी एनचा स्क्वेअर आणि साईड 2चा स्क्वेअर म्हणजे सी एनचा स्क्वेअर केलं. डी सी स्क्वेअर इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर. आणि इथं आपल्याला माहिती काय ओ सी इक्वल टू एच, कारण इथं ओ सी आहे ना, ओ सी किंवा सी ओ, त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे एचची व्हॅल्यू पुट करायची. इथं पहा आता मग इथं काय होता डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर होता ना. आता आपल्याला काय करणार आहे पहा आपण इथं पहा हा डी एन आहे, हा डी एन स्क्वेअर तसाच प्लस हा एन सी स्क्वेअर. हे आपण काय करणार ह्या दोन्हीसाठी डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअरसाठी काय पुट करणार डी सी पुट करणार. कळलं का नाही. आपण फाइंड काय केलं पायथागोरस थेरम डी सी स्क्वेअर इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर ना. आपल्याकडे डी एन स्क्वेअर प्लस एन सी स्क्वेअर आहे, या दोन्हीसाठी आपण फक्त डी सी स्क्वेअर पुट करणार. मग आय ओ इक्वल टू हेच इक्वेशन आय ओ इक्वल टू ह्या दोन्हीसाठी काय पुट केला आपण डी सी स्क्वेअर पुट केला प्लस तसाच पुढचं हे ॲज इट इज पहा 2nc आणि इथं सी ओ होता, सी ओची व्हॅल्यू काय एच आहे म्हणून इथं एच पुट केला, तर सी ओचा स्क्वेअर एच स्क्वेअर आणि डी एम ॲज इट इज. आता काय करायचं सगळ्यांचं सेपरेट इंटिग्रेशन करायचं. ओके मग सेपरेट इंटिग्रेशन कसं होणार पहा पहिल्यांदा डी सी स्क्वेअरसाठी मग काय होणार आय ओ इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर हा डी एम प्रत्येकाला जाणार आता इंटिग्रेशन करताना कॉन्स्टंट, मग डी सी स्क्वेअर इंटू डी एम प्लस हे इथं प्लस साईन हे प्लस साईन. तसंच आता याच्यात पहा हा 2 आणि एच काय कॉन्स्टंट आहे आणि इंटिग्रेशनमध्ये आपण कॉन्स्टंट काय करतो इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेतो. मग 2h आला बाहेर बरोबर, आतमध्ये काय राहिला फक्त एन सी इंटू डी एम, हा डी एम प्रत्येकाला द्यायचा आहे प्लस हे प्लस साईन हे प्लस साईन एच स्क्वेअर कॉन्स्टंट एच स्क्वेअर इंटिग्रेशन साईनच्या बाहेर एच स्क्वेअर आपण इंटिग्रेशन आतमध्ये 1 राहिला इंटू हा डी एम. हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर 3. कळलं का इंटिग्रेशन कसं सेपरेट केलं. हे वेगवेगळे करायचे फक्त प्रत्येकाला आणि वेगवेगळे इंटिग्रेशन साईन द्यायचं. कळलं. आता नेक्स्ट पहा आता आपण इक्वेशन 3 फाइंड आउट केलं. आता इक्वेशन 3 मध्ये काय करायचं आपल्याला ते जे आपण सेपरेट इंटिग्रेशन केले ना आता इथं ते सांगतो मी. पहा हे इंटिग्रेशन काय केले आपण सेपरेट केले. पहिले इंटिग्रेशन काय होतं इंटिग्रेशन डी सी स्क्वेअरचा डी एम. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये फाइंड केलेली दाखवतो मी. इक्वेशन 1 मध्ये कशी आली ती व्हॅल्यू पहा. इथं जे स्टार्टिंगला कन्सिडर केलं होतं ना की इंटिग्रेशन फॉर पॉईंट ओ साठी आय ओ आपलं सी साठी डी सी पाहायचं ना आपल्याला, तर डी सीसाठी काय आलं होतं आय सी बरोबर का. हे इंटिग्रेशन आपण स्टडी केलं, हेच व्हॅल्यू आपण काय करणार आहे त्याचं इंटिग्रेशन फाइंड करताना तिथं पुट करणार आहे. मग डी सीचं इंटिग्रेशन काय आलं आय सी, इथं काय येणार आय सी, या व्हॅल्यूसाठी काय येणार इंटिग्रेशन ऑफ आय सी येणार. ओके पुढं पहा इथं आला आय सी डी सी स्क्वेअर डी एमसाठी आय सी मोमेंट ऑफ इनर्शिया. आता इथं 2h आहे आणि मी काय म्हटलं होतं हा सेंटर पॉईंटशी कनेक्टेड आहे बरोबर. सेंटर ऑफ मासमुळे याची व्हॅल्यू काय होते 0. सेंटर ऑफ मासमुळे ह्याची व्हॅल्यू होते 0 म्हणजे हे पूर्ण इंटिग्रेशन झालं 0. हा 0 झाला तर हे पूर्ण व्हॅल्यू काय झाली 0 झाली. ओके इथं एस स्क्वेअर कॉन्स्टंट तसाच राहणार. हा जो डी एम आहे कोणता इंटिग्रेशन ऑफ डी एम, हा मास आहे त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे रिस्पेक्ट टू मास कॅपिटल एम घेणार आहे आपण. कळलं. इंटिग्रेशन ऑफ डी एम काय आलं एम, कारण ते मास आहे म्हणून कॅपिटल एम कन्सिडर केला आपण. आता पहा ह्या व्हॅल्यू आपल्याला फक्त काय करायच्यात पुट करायच्या. तर पहा मी सांगितलं होतं ना इंटिग्रेशन ऑफ डी सी स्क्वेअर आय सी इक्वेशन 1 मध्ये एन सी इंटू डी एम इक्वल टू 0 का, तर ते सेंटर ऑफ मास आहे सेंटरला कनेक्ट आहे एन म्हणून त्याचं सेंटर ऑफ मास काय असणार आहे 0 आणि डी एमचं इंटिग्रेशन काय घेतलं कॅपिटल एम. या सगळ्या व्हॅल्यू काय करायच्या आपल्याला इक्वेशन 3 मध्ये पुट करायच्या. आधीच आय ओ इक्वल टू होता डी सी स्क्वेअर डी एमच्या ऐवजी आय सी पहिले मधली व्हॅल्यू झाली 0, लास्टला एच स्क्वेअर आणि डी एमचं इंटिग्रेशन कॅपिटल एम. हा 0 जर आपण रिमूव्ह केला तर काय राहिला आय ओ इक्वल टू आय सी प्लस एच स्क्वेअर एम किंवा एम इंटू
एच स्क्वेअर. हे झालं आपलं एक्सप्रेशन फॉर पॅरलल ॲक्सिस. कळलं? ओके. आता आपल्याला पाहिजे एक्सप्रेशन फॉर परपेंडिक्युलर ॲक्सिस. खूप इझी एक्सप्रेशन आहे परपेंडिक्युलर ॲक्सिसचं, लगेच होऊन जाईल. पहा त्याच्यात काय सांगितलं आहे आपल्याला, प्रूफ काय करायचं आहे परपेंडिक्युलर ॲक्सिससाठी. आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, हे 3 ॲक्सिस आहे बरोबर. आय झेड, आय वाय, आय एक्स आणि आय वाय, हे 3 ॲक्सिसचं हे काय मोमेंट ऑफ इनर्शिया. इथं पण डायग्राममध्ये अशा असतात ते ॲक्सिस. इकडे एक ॲक्सिस असतो, हा एक ॲक्सिस असतो आणि 3D मध्ये इकडे एक ॲक्सिस असतो. असे 3 ॲक्सिस एकमेकाला काय असतात, परपेंडिक्युलर असतात. इमॅजिन करा थोडंसं, लगेच समजून जाईल. मग इथं याच्यात काय काय दिसते, तर हा ओ त्या सगळ्या ॲक्सिसचा सेंटर पॉईंट काय ओ. हा पी काय घेतला आहे आपण, पार्टिकल कन्सिडर केला आहे, त्याचं काय असणार आहे इंडिव्हिज्युअल मास असणार आहे त्याला. आणि एम काय, तर ह्या ॲक्सिसवरचा एक पॉईंट आहे किंवा ह्या पॉईंटमधून तो ॲक्सिस काय झाला आहे पास झाला एक्स ॲक्सिस, आणि एन पॉईंटमधून वाय ॲक्सिस पास झाला. ओके. इथं पहा, लेट कन्सिडर आय एक्स आणि आय वाय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट एम अँड एन. आय एक्स एक्स ॲक्सिससाठीचं इंटिग्रेशन असणार आहे एक्स आय एक्स, तो कुठून पास झाला एम पॉईंटमधून पास झाला आहे आणि एक्स ॲक्सिस म्हणून आय एक्स, आणि एन पॉईंटमधून पास झाला आहे आणि वाय ॲक्सिस म्हणून इथं काय घेणार आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय. कळलं? आणि इकडचा काय असणार आहे हा आय झेड. ओके. आता पुढं पहा, आणि तो ओ पासून पी पर्यंत हा झेड ॲक्सिसला आहे ना, म्हणून याचा आपण डिस्टन्स काय घेणार आहे झेड घेणार आहे. ते डिस्टन्स कसे सांगतो पुढं पहा. पी बी द पॉईंट इंडिव्हिज्युअल मास, एक पी एक काय इंडिव्हिज्युअल माससाठीचा पार्टिकल घेतला आहे बरोबर. आता पहा पी एम, पी पासून एम पर्यंत डिस्टन्स आपल्याला दिले वाय, पी पासून एन पर्यंतचं डिस्टन्स दिलं आहे एक्स, आणि आपण इथून घेणार आहे ओ पीचं डिस्टन्स आपण काय कन्सिडर करणार आहे झेड, कारण तो झेड ॲक्सिसला कनेक्टेड. ओके. तर पुढं पहा, इथं एक ट्रँगल तयार झाला. ओके. कोणता, एम एम ओ पी, हा एक ट्रँगल तयार झाला इथं. आणि हा जो एम आहे हा ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं 3D मध्ये इथं काय होणार 90 डिग्रीचा अँगल तयार होणार. मग हा झाला राईट अँगल ट्रँगल. कोणता, ओ एम पी किंवा एम ओ पी. ह्या राईट अँगल ट्रँगलमध्ये आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. आपण जर याच्यात पायथागोरस थेरम अप्लाय केलं तर ह्या राईट अँगल ट्रँगल समोरची बाजू ओ पी ही झाली आपली हायपोटेनस. मग हायपोटेनसचा स्क्वेअर काय झाला, ओ पीचा स्क्वेअर इक्वल टू साईड 1 स्क्वेअर म्हणजे एम पीचा स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर म्हणजे इकडची एम ओ त्याचा स्क्वेअर. कळलं पायथागोरस थेरम कसं अप्लाय केलं. हायपोटेनसचा स्क्वेअर ओ पी स्क्वेअर, साईड 1चा स्क्वेअर एम पी स्क्वेअर, साईड 2चा स्क्वेअर एम ओ स्क्वेअर, आणि याचे सगळ्यांचे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. ओ पीचं डिस्टन्स आपण इथं झेड घेतलं आहे, मग ओ पीचा स्क्वेअर ओ पी स्क्वेअरच्या ऐवजी काय पुट करणार झेड स्क्वेअर. एम पीचं डिस्टन्स काय एम पी वाय स्क्वेअर आणि एम ओ एक्स स्क्वेअर. त्याला फक्त मी काय केलं रिझॉल्व करून लिहिलं. तर वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय किंवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय, दोन्ही सारखंच बरोबर. एम पीचं डिस्टन्स वाय स्क्वेअर, एम ओचं डिस्टन्स एक्स स्क्वेअर इथं पुट केलं. मग त्याच्यावरून आपल्याला इक्वेशन काय भेटलं, झेड स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कळलं फर्स्ट इक्वेशन. आता पुढं पहा, आपल्याला सगळ्याचे काय करायचे इंटिग्रेशन फाइंड करायचे, कारण आपण इंटिग्रेशन म्हणजे आपल्या सगळ्या याच्यात जेवढे काय पार्टिकल असणार ह्या रिजिड बॉडीमध्ये त्या सगळ्यांची सम करायची ना टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करण्यासाठी. मग पहा आय एक्स म्हणजे हा ॲक्सिस, आता याचं डिस्टन्स काय वाय, डिस्टन्स काय वाय आलं का, डिस्टन्सचा स्क्वेअर आणि त्याचं मास. हे आपलं मोमेंट ऑफ इनर्शियाची मेन डेफिनेशन काय, प्रोडक्ट ऑफ मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग मास काय आलं डी एम आणि त्याचं डिस्टन्स काय पहा एम पासून पी पर्यंतचं काय आहे ना, आपण पार्टिकलपर्यंतचं डिस्टन्स घेतो ना, तर आपल्याकडे तर एकच पार्टिकल एम, मग त्याचं डिस्टन्स काय आलं एम पासून वाय, म्हणजे काय आलं आय एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम. सेम पाहता आय वायसाठी, आय वायचा पॉईंट काय एन पासून पी पर्यंतचं डिस्टन्स काय एक्स, आणि त्याचं मास काय असणार आहे डी एम, म्हणजे काय झाला डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास म्हणजे एक्स स्क्वेअर डी एम. आणि सेम झेडसाठी काय येणार झेड स्क्वेअर डी एम, त्याचं डिस्टन्स ओ पासून झेड पी पर्यंतचं झेड आणि त्याचं मास डी एम. हे झाले तिन्हीचे इंटिग्रेशन. हे सगळे तिन्ही इंटिग्रेशन 1मध्ये काय करायचे आपल्याला पुट करायचे. पुट इन इक्वेशन 1 फर्स्ट पा झेड स्क्वेअर, त्याच्याऐवजी काय येणार आहे इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डी एम. त्याच्यानंतर पा पुढं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे ना, मग इथं काय येणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर किंवा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एम. कसं पण लिहा, एक्स दिल्या वाय दिल्या चालते. झालं इथपर्यंत. पुढे काय करायचं, आता हे एकत्र होतं, याचं इंटिग्रेशन आपल्याला सेपरेट करायचे. मग करा सेपरेट. हा झेड स्क्वेअर डी एम तसाच राहणार, इंटिग्रेशन वाय स्क्वेअर डी एम वेगळं होणार, कारण हा डी एम दोन्हीला पण जाणार ब्रॅकेटच्या बाहेरचा, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम. इथं पा आपण पुट केलंय काय इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डी एम काय आय झेड आहे का आय झेड. ओके. त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ आय स्क्वेअर आय वाय काय असणार आहे किंवा वाय स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन काय आलं आय एक्स, इथं आय एक्स
आणि पुढचा एक्स स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन आय वाय, ते इथं फक्त काय केलं, पुट केलं. कळलं का? परत एकदा पहा, आपण इथं डिस्टन्स घेतलं होतं एमपासून पीपर्यंतचं वाय, एनपासून पीपर्यंतचं एक्स आणि इथं झेड. पायथागोरस थेरम वापरून हे आपल्याला इक्वेशन भेटलं. हे काय केलं आपण, सगळ्याचे इंटिग्रेशन फाइंड आउट करून घेतले. पहा, एक्ससाठीचा असणारे वाय स्क्वेअर डी एम, कारण त्याचं डिस्टन्स काय असणार तर वाय आहे ना, आणि हा याचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करतो आपण ह्या ॲक्सिसचा ह्या पॉईंटपासून. मग मास इंटू काय, डिस्टन्स स्क्वेअर, डिस्टन्स वाय त्याचा स्क्वेअर, सेम ह्या तिने आपण ॲक्सिसचं फाइंड केलं. एक्स ॲक्सिसचं काय असणार आहे, डिस्टन्स एक्स आणि त्याचं मास एम म्हणजे एक्स स्क्वेअर डी एम, आणि झेड ॲक्सिसचं काय असणार आहे, झेड स्क्वेअर डी एम. मग इक्वेशन 1 पहा, इथं झेड स्क्वेअर यांचं सगळ्यांचं इंटिग्रेशन, या सगळ्याला आपण काय केलं, इंटिग्रेशन पुट केलं. तर काय होईल, हे असं होईल, इंटिग्रेशन ऑफ झेड स्क्वेअर डी एम इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एम किंवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एम. ओके, मग इथं काय झालं, इंटिग्रेशन झेड स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन काय इथं फाइंड केलं आपण, आय झेड. झेड स्क्वेअर डी एमसाठी काय, आय झेड. त्याच्यानंतर वाय स्क्वेअर डी एमसाठी काय, आय एक्स, तो आय एक्स इथं पुट केला, आणि एक्स स्क्वेअर डी एमसाठी काय, आय वाय. ठीक आहे, हे झालं थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. इथं पहा, आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, याला आय वाय प्लस आय एक्स लिहिलं तरी चालतं. कळलं, परपेंडिक्युलर ॲक्सिसचं थेरम आपण पॅरलल आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा आता स्टडी केला. हे दोन्ही थेरम खूप इम्पॉर्टंट, चांगला स्टडी करायचा. ओके, नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये